याचा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल. आता MIDCला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेली दिसतात. युनोमध्ये भारताचे शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते. यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही. ते त्यांचं मत संजय राऊत मांडू शकतात, त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते. केंद्र सरकारने पुण्यासाठी एक विमानतळ काढण्याच्या संबंधीचा विचार केला आणि त्याच्यामध्ये धुरंधरची निवड त्यांनी केलेली दिसते. प्रश्न असा आहे की जी गावं धुरंधरची त्यांनी सिलेक्ट केली त्याच्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना एक वीज इरिगेशनची मोठी स्कीम त्या ठिकाणी राबवली उसाळ सिंचन योजना आणि त्याच्यामुळं तिथं भाग बागायत झाला. त्या भागामध्ये विशेषतः फळबाग ऊस याचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही कष्टाने ही शेती सुधारली आणि त्यामुळं आम्हाला यातनं सुटका करा. हे सविस्तर सांगणं त्यांनी काल आम्हाला लोकांच्या सोबत केलं. मी असा विचार करतो याचा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल. आता MIDCला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेली दिसतात आणि म्हणून याचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक लोक हे तिघांशी बोलावं लागेल. माझा प्रयत्न हा राहणार आहे की तिथे खासदार सुप्रियाताई आणि बाकीच्या भागाचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या समेत मुख्यमंत्र्यांच्याशी बैठक बोलावी आणि याचं काहीतरी मार्ग करता येईल का. शक्यतो हा जो संबंध बागायत क्षेत्र आहे ते वाचवणं शक्य आहे का याचा एक आढावा घेतला जाईल आणि त्यानंतरच वास्तव चित्र हे तुम्हाला सांगता येईल. ज्या वेळेला नरसिंहराव फायनान्स होते त्यावेळेला युनोमध्ये भारताचे शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते. हे जसं नरसिंहरावांच्या काळामध्ये झालं किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं. आज झाले काय आज तरी काहीतरी 8 का 9 शिष्टमंडळं केली आणि त्यांना काही देश वाटून दिले आणि तिथं जाऊन जे पहलगामला झालं ते पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहेत. त्याच्यामध्ये ह्यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही. ते त्यांचं मत संजय राऊत मांडू शकतात, त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढून अशी आमची भूमिका आहे.